भंडारा जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांडाला आज 10 वर्ष झाली तरीही आरोपी अजूनही मोकाटच आहेत। 3 सख्या बहिणींच्या हत्या प्रकरणामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांना आरोपी शोधण्यात अपयश आलेलं आहे। तिहेरी हत्याकांड अंधश्रद्धेमधून घडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला असून आरोपींना तात्काळ अटक करून न्याय द्यावा अशी मागणी आता पुन्हा एकदा कुटुंबियांनी केलेली आहे। 14 फेब्रुवारी 2013 मध्ये लाखनी तालुक्यातल्या मुरमाडी या गावामध्ये बोरकर कुटुंबातल्या 3 मुलींची हत्या झाली होती। प्राची, प्रिया आणि तनुजा या 3 अल्पवयीन सख्या बहिणी शाळेतून गायब झाल्या होत्या। त्यानंतर तिघींचाही मृतदेह गडेगाव या शेत शिवारातल्या विहिरीमध्ये आढळून आला। या तिहेरी हत्याकांडामुळे भंडारा जिल्हाच नव्हे तर राज्यभरामध्ये मोठी खळबळ उडालेली होती। प्रकरण पोलिसांकडून काढून त्याचा तपास सीआयडी आणि नंतर सीबीआय कडे सोपवण्यात आला। मात्र आता 10 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे तरीही आरोपी अजूनही मोकाटच आहेत। दरम्यान भंडाऱ्यामधील तिहेरी हत्याकांडाची घटना नेमकी काय होती सांगतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई। भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरानजीक असलेल्या मुरमाडी येथील तिहेरी हत्याकांड। 3 सख्या बहिणींचा मृतदेह शहराबाहेर असलेल्या एका शेत शिवारातील सार्वजनिक विहिरीमध्ये आढळून आला होता। या घटनेला आता तब्बल 10 वर्षांचा कालावधी लोटला। मात्र या मर्डर हिस्ट्रीचा अजूनही उलगडा झालेला नाही। किंबहुना आता पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होता। आज आपण त्या शेत शिवारामध्ये पोहोचलेलो आहे। बघू शकता हीच ती विहीर ज्या विहिरीमध्ये या 3ही बहिणींचे मृतदेह इथे आढळून आले होते। तब्बल 10 वर्षाचा कालावधी होतोय। साधारणतः ही विहीर त्या काळामध्ये 40 ते 50 फूट खोल होती आणि 10 वर्षामध्ये आता ही विहीर टोटल बुजत आलेली आहे। किंबहुना या विहिरीचं अस्तित्व मिटत चाललेलं आहे। मात्र असं असतानाही तपास यंत्रणेला, केंद्रीय तपास यंत्रणा असो, महाराष्ट्र पोलीस असो, यांना या तिहेरी हत्याकांडाची मर्डर मिस्ट्री सुलझवण्यामध्ये अद्यापही यश आलेलं नाही। पोलीस प्रशासन असो, केंद्रीय तपास यंत्रणा यामध्ये आरोपींना पकडण्यामध्ये यश मिळेल का याकडे संपूर्ण भंडारावासियांच्या नजरा लागलेल्या आहेत। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनी या हत्याकांडासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। गुप्तधनाच्या आणि कजलीच्या हव्यासापोटी सदर हत्याकांड घडवून आणण्यात आले होते। सदर प्रकरणाबाबत तत्कालीन तपास करत असलेल्या पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांना आरोपींविषयी संपूर्ण माहिती पुरविण्यात आली होती। परंतु राजकीय दबावापोटी अजूनही आरोपींचा तपास घेण्यात आणि या घटनेतील सूत्रधारांचा शोध लावण्यात कुठेही पोलिसांना यश आले नाही। या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।